बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमी ऐकतो। उद्धव ठाकरेंसोबत या संदर्भात चर्चा सुरू, राऊतांची माहिती। कोणती कमिटमेंट केलेली नाही की आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो, असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते। आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 14 महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र बसून आम्हाला असेसमेंट घ्यावं। तर राऊतांना कुणी थांबवलंय? कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक निवडणुकांसंदर्भात निर्णय घेणार, नाना पटोलेंचीही यावर प्रतिक्रिया। कोणी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातील। त्या कशा लढायच्या ते स्थानिक आमचे कार्यकर्ते जे नेते सूचना देतील त्याप्रमाणे लढल्या जातील। उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही। काँग्रेस ठाकरेंना जवळ करत नाही तर पवार गट कुठे राहील सांगता येत नाही, संजय शिरसाट यांची यावर टीका। त्यांना बाहेर पडण्याशिवाय काही पर्यायच नाही आणि काँग्रेस त्यांना जवळ घ्यायच्या मनस्थितीत नाही। राष्ट्रवादी कुठे राहील भविष्यात याचा नियम नाही, म्हणून उबाठा गटाला स्वतंत्रच लढावं लागेल एवढं मात्र। गुलाबराव पाटलांना काय वाटतं त्यावर हे राज्य चालत नाही। पोलिसांना आम्ही बोलवलं नव्हतं, पोलीस स्वतः आले, राऊतांचं प्रत्युत्तर। तर संजय राऊतांनीच माणसं पाठवली असतील, गुलाबराव पाटलांनी केलं होतं वक्तव्य। मच्छर मारण्यासाठी कुणी रेकी करत नाही, मच्छर मारण्यासाठी फक्त गुड नाईट लागतं। नितेश राणेंची संजय राऊतांच्या घराच्या रेकी प्रकरणी टीका। छगन भुजबळ शरद पवारांसोबत आले तर स्वागतच, अजितदादा गटातील नाराज असलेल्या भुजबळांवर निलेश लंके यांची प्रतिक्रिया। तर भुजबळ आज आणि उद्या राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार, ओबीसी नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर भुजबळ पुढचा निर्णय घेणार। अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही, सुषमा अंधारेंची अशोक चव्हाणांच्या फोटोवरून फेसबुक पोस्ट करत टीका। यालाच म्हणतात खायचं कुडव्याचं आणि गायचं उडव्याचं, अंधारेंचा हल्लाबोल। रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्या नशिबात असेल असं वाटतंय, मला पालकमंत्रीपद मिळावं ही इच्छा आणि ते मिळेलच, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया।